जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही येऊन पोहोचले बेलापूर किल्ल्यावर. पहिल्यांदा आपल्याला दिसतं एक बुरुज आहे, त्याच्यानंतर अशी इथं तटबंदी बघायला मिळते आणि इथे एक वॉच टावर टाईप आहे आणि वरती आपल्याला भगवा ध्वज दिसते. बघू शकता आपण इथं एंट्रन्सला आल्यानंतर आपल्याला असं वरती बुरुजाकडे जाण्यासाठी एक पायऱ्या आहेत आणि इकडे तटबंदी आहे आणि समोर पण आपल्याला पूर्णपणे तटबंदी बघायला मिळते. तर आता बघू शकता आपण थोडा पुढे आलो आहे आणि इथं आपल्याला मंदिर बघायला मिळतं आहे आणि वरती हा बुरुज आहे आणि इथं आता मंदिर आहे. तर आता आपण मंदिरात जाऊ पहिले. तर बघू शकता असं काही आतमध्ये मंदिर आहे. महाराजांची मूर्ती आहे आणि इथे शिवलिंग आहे आणि नंदी महाराज आणि शिवाजी महाराजांची राज्याभिषेकची अशी फ्रेम लावली इथे एक आणि वरती हा पूर्ण बुरुज आहे. मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या इथून पुढे आलोय. इथं खाली मंदिर होतं आणि इथून आम्ही आता इथून चढलो, आता चाललोय बुरुजाच्या इथे. तर चला आता बघू आपण बुरुजाच्या इथून आपल्याला काय बघायला मिळतं. वरती समोर बुरुज आहे. तर आता बुरुजाच्या इथे येऊन पोचले बघू शकता तुम्ही. इथे खाली मंदिर आहे आणि आता हे बुरुज आहे प्रॉपर बघू शकता. म्हणजे तटबंदी आहे पण बऱ्यापैकी तर ढासळलेली दिसते आपल्याला बघू शकता. तर आपल्याला मित्रांनो इथून मस्त असं पनवेलच्या खाडीचा व्ह्यू बघायला मिळते. मला दाखवतो मी आता बघा. मित्रांनो तशी गडाची उंची जास्त नाही आहे. तुम्हाला 5 मिनटात ट्रेक आहे. 5 मिनटाचा मिनट आहे, 2-3 मिनटाचा ट्रेक आहे फक्त आणि तुम्ही वरती पोहोचाल. जास्त उंचीचा नाही हा गड. तर बघू शकता मित्रांनो आता इथे येऊन पोहोचले आम्ही आणि इथं पुरातन इमारतीचे काही अवशेष आहेत आणि इथून थोडासा आपण पुढे गेलो का आपल्याला काही खोल्यांचे अवशेषसुद्धा बघायला मिळतात. तिथे जाऊ आपण आणि इथं असं पाण्याचं टाक्यासारखं काहीतरी आहे बघू शकता तुम्ही. दोन्ही साईडला आपल्याला तटबंदी इकडे सुद्धा तटबंदी बघायला मिळते आणि मधीतून असा रस्ता आहे. मित्रांनो इथून बघू शकता अशा काहीतरी पायऱ्या प्रकारचे आहेत आणि टाक्यांसारखं दिसतं आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो ह्यो एक बुरुज आहे. या बुरुजाची इथे येऊन पोहोचले आपण. तो एक समोर एक बुरुज होता जो तिथं मंदिर होता आणि हा एक बुरुज आहे. तर मित्रांनो जसं आपण गड सर करून येतो वरून तसं इथं खाली एक देवीचं मंदिर आहे बघू शकता. आता आम्ही मंदिराची इथे येऊन चाललोय बघू शकता. तर असं मंदिर आहे इथं साती आसरा मातेचं मंदिर आहे. इथं आपण आतमध्ये जाऊ आता. पूर्णपणे आपल्याला इथं शांतता बघायला मिळते बघू शकता. सगळीकडे शांतता आहे एकदम. तर मित्रांनो जर तुम्ही गड सहर करून आला तर नक्कीच इथे या आणि देवीचं दर्शन घ्या. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.